पुण्यातील सारसबागेत दिवाळी पाडवा पहाट कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। कार्यक्रमाला हिंदुत्ववादी संघटनांनी खरं तर विरोध केला होता, परंतु पोलिसांच्या परवानगीने अखेर दिवाळी पहाट कार्यक्रम सारसबागेत होतोय। तर सारसबागेबाहेर या दरम्यान पोलिसांचा मोठा बंदोबस्त पाहायला मिळत आहे। या संदर्भात आपण अधिक अपडेट घेऊयात। लोकशाहीचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्याशी जोडले गेलेले आहेत। अमोल, पुण्यातील सारसबागेत हा दिवाळी पाडवा पहाट कार्यक्रम होतोय। खरं तर हिंदुत्ववादी संघटनांनी याला विरोध केला होता, परंतु पोलिसांकडून परवानगी मिळाल्यानंतर हा दिवाळी पहाट कार्यक्रम सारसबागेत होतोय। नक्कीच पोलीस बंदोबस्तामध्ये हा दिवाळी पहाट कार्यक्रम सुरू झालेला आहे। 28 वर्षांपासून या सारसबाग परिसरामध्ये दिवाळी पहाट कार्यक्रम आयोजित करण्यात येतो। मात्र गेल्या काही वर्षांपासून या दिवाळी पहाटच्या कार्यक्रमामध्ये काही वेगळे प्रकार घडणार असं हिंदुत्ववादी संघटनांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे त्यांनी हा कार्यक्रम घरी लावण्याचा इशारा दिला होता। या पार्श्वभूमीवर आयोजकांनी सुद्धा दिवाळी पहाट रद्द केल्याचा निर्णय घेतलेला होता, पण पोलिसांनी त्यामध्ये त्यांना बंदोबस्त ठेवून तुम्ही कार्यक्रम सुरू ठेवा असं म्हटलेलं होतं आणि त्यानंतर हा कार्यक्रम पहाटेपासून सुरू झाला आहे। समोरच्या बाजूला आपण मी दृश्य पाहतोय की दिवाळी पहाट आणि वेगवेगळ्या गाण्यांची मैत्री आपल्याला या पाडव्याच्या निमित्तानं पाहायला मिळते आणि हजारो तरुण तरुणी आहेत ते या सारसबागेमध्ये आलेले पाहायला मिळतात। अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिक हे सुद्धा या ठिकाणी मोठ्या संख्येने गर्दी करतात आणि एक उत्साह वातावरण आहे ते या ठिकाणी पाहायला मिळतात। दरवर्षी ते हजारोंच्या संख्येने तरुण तरुण या ठिकाणी एकत्र येत असतात आणि या ठिकाणी जी दिवाळी पहाट आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून वेगवेगळी गाणी आहेत ती सुद्धा अनुभवायला मिळतात। मात्र या दरम्यान काही आक्षेपार्ह गोष्टी करतात असं हिंदुत्वाचं म्हणणं आहे। हिंदुत्ववादी संघटनेला ते मान्य नाही आणि त्यामुळे त्यांनी हा कार्यक्रम रद्द करावा अशा पद्धतीची मागणी दिली होती। जर या ठिकाणी अशा काही गोष्टी आढळल्या तर हा कार्यक्रम उघडून लावायचा इशारा त्यांनी दिलेला होता। त्यानंतर आपण म्हणतोय की आता पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये हा कार्यक्रम सुरू झालेला आहे। मोठ्या संख्येने नागरिक या ठिकाणी आलेले आहेत। दुसरीकडे सारसबाग गणपती बाप्पाचं मंदिर आहे आणि त्यामुळे या दिवाळी पहाटेचं औचित्य साधून या गणपती बाप्पाच्या दर्शनाला येणाऱ्यांची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे आणि तिथे सुद्धा आता मोठी गर्दी आहे ती झालेली आहे। पण पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये आजचा हा जो दिवाळी पहाटचा कार्यक्रम आहे जो नेहमी गेल्या 28 वर्ष आपल्याला पाहायला मिळतो, मात्र यंदा पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये इथला जो कार्यक्रम आहे तो सध्या सुरू आपल्याला पाहायला मिळते आणि अजूनही कोणतीही आवश्यक घटना आहेत या ठिकाणी घडलेली नाही। निश्चितच अमोल, खरं तर पुण्याची ही दरवर्षीची प्रथा आहे। सारसबागेतला दिवाळी पाडवा म्हणजे ही पुण्याची संस्कृती समजली जाते। नागरिकांचा कसा उत्साह आहे त्या ठिकाणी? खरं तर पहाटेपासूनच नागरिक या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यामुळे नागरिकांचा उत्साह कसा आहे हे आपल्याला या दृश्यांमधून पाहायला मिळते। दरवर्षी पहाटे अनेक तरुण तरुणी नागरिक या ठिकाणी कुटुंबासह सुद्धा एकत्र येत असतात आणि या संपूर्ण दिवाळी पहाटचा कार्यक्रम घेत असतात आणि असं काही वातावरण उत्साह गर्दी आपण पाहतोय की अजूनही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी झाली आहे। बाप्पाचं दर्शन सुद्धा घेतलं जाते आणि दुसरीकडे समोर ही जी गाण्यांची मैफिल आहे त्या गाण्यांचा सुद्धा आस्वाद या मंडळींकडून घेण्यात येते। यंदा मात्र ही दिवाळी पहाट वेगळ्याच चर्चेमध्ये आहे, कारण की काही हिंदुत्ववादी संघटनांनी या दिवाळी पहाटला विरोध केलेला होता आणि त्यानंतर ही दिवाळी पहाटचा कार्यक्रम होणार का नाही अशा पद्धतीचा एक संभ्रम होता। पण कार्यक्रम आहे तो उत्साहामध्ये सुरू असलेला पाहायला मिळतं आणि शेवटच्या टप्प्यात आता हा कार्यक्रम आलेला आहे। पण नागरिकांचा आणि तरुण तरुणींचा उत्साह आहे तो कुठेही कमी झालेला आपल्याला पाहायला मिळत नाहीये। या गाण्यांची मैफिल आहे ती या ठिकाणी आहे, त्यामुळे उत्साहाचं वातावरण सध्या आपल्याला या सारसबागच्या परिसरामध्ये पाहिजे। जी निश्चितच अमोल, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर अपडेट बद्दल। तर सारसबागेत हा दिवाळी पाडवा पहाट कार्यक्रम आता आयोजित करण्यात आलेला आहे। खरं तर कार्यक्रमाला हिंदुत्ववादी संघटनांनी विरोध केला होता, परंतु पोलिसांकडून परवानगी मिळाल्यानंतर आता अखेर हा दिवाळी पहाट कार्यक्रम होतोय। या दरम्यान सारसबागेबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। सारसबागेत आता पुणेकर
ही दिवाळी पाडवा पहाट साजरी करतील. सारसबागेत दिवाळी पाडवा पहाट कार्यक्रमाचं हे आयोजन करण्यात आलेलं आहे. खरं तर कार्यक्रमाला हिंदुत्ववादी संघटनांनी विरोध केला होता, मात्र आता पोलिसांच्या परवानगीने अखेर हा दिवाळी पहाट कार्यक्रम होत आहे. त्यामुळे सारसबागेबाहेर पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरता हा मोठा बंदोबस्त पोलिसांचा तैनात करण्यात आलेला आहे. तर सारसबागेतील ही दृश्य आपण पाहतोय. आज पाडवा आणि त्या निमित्ताने सारसबागेत दिवाळी पाडवा पहाट कार्यक्रम होतोय. कार्यक्रमाला हिंदुत्ववादी संघटनांनी खरं तर विरोध केला होता, परंतु अखेर पोलिसांच्या परवानगीने आता हा दिवाळी पहाट कार्यक्रम होतोय. तर सारसबागेत आता पुणेकरांनी गर्दी केलेली आहे. पुण्याची ही दरवर्षीची प्रथा आहे. सारसबागेतील दिवाळी पाडवा पहाट कार्यक्रम पुण्याची एक संस्कृती समजली जाते. दरवर्षी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं असतं. पुणेकर मोठ्या संख्येने सारसबागेत दरवर्षी या कार्यक्रमासाठी जमलेले असतात, उत्सुक असतात. आणि या वर्षी देखील सारसबागेत दिवाळी पाडवा पहाट कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. खरं तर या कार्यक्रमाला विरोध झाला होता हिंदुत्ववादी संघटनांकडून, परंतु पोलिसांनी परवानगी दिल्यानंतर आता हा अखेर दिवाळी पहाट कार्यक्रम होतोय. जी पुण्याची प्रथा आहे ती अशीच सुरू आहे, परंतु आता सारसबागेबाहेर कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरता पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात दिसतोय. सारसबागेतीलच हे दृश्य आपण पाहतोय. सारसबागेत दिवाळी पाडवा पहाट कार्यक्रम आहे. तर पुणेकर आता उत्स्फूर्त असा प्रतिसाद या कार्यक्रमाला देत आहेत. दरवर्षी पुणेकर सारसबागेत दिवाळी पाडवा साजरा करण्यासाठी जमतात. याही वर्षी न चुकता पुणेकरांनी सारसबागेत हजेरी लावलेली आहे. खरं तर या कार्यक्रमाला हिंदुत्ववादी संघटनांनी विरोध केला होता, परंतु अखेर पोलिसांनी परवानगी दिल्यानंतर अखेर हा कार्यक्रम सारसबागेत होतोय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.